छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमीतून मी सर्व हिंदू बांधव शिवभक्तांना आवाहन करतो की गेली 46 वर्ष तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याकरता माननीय कैलासवासी बिंदू माधव जोशी यांनी ही परंपरा चालू केली। त्यापूर्वीही बराच काळ आधी तिथीनुसार शिवजयंती शिवनेरी किल्ल्यावर साजरी होत होती। आजही ती होत आहे। संपूर्ण भारत देश असेल, महाराष्ट्र असेल, जुन्नर शहरातील सर्व नागरिक असतील, शिवभक्त असतील, यांना शिवनेरी स्मारक समितीच्या वतीनं मी आवाहन करतो की आपणही फाल्गुन वद्य तृतीयेला शिवनेरी किल्ल्यावर येऊन तेथील माती आपल्या कपाळाला लावावी आणि अखंड महाराष्ट्रभर नव्हे तर अखंड देशभर नव्हे तर जगभर छत्रपती शिवरायांचा जो जयघोष आहे की ज्यांच्यामुळे आपला देश, आपला समाज, आपला धर्म हा टिकलेला आहे, त्यांच्याकरता आपण सर्वांनी शिवनेरी गडावर यावं। यावर्षी माननीय मेधाताई कुलकर्णी राज्यसभेच्या सदस्य आहेत, मंत्री आहे, ते या ठिकाणी येऊन आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहे। त्याचप्रमाणे शिवशंकर स्वामी जे गोभक्त आहेत त्यांचंही या ठिकाणी आपणा सर्वांना मार्गदर्शन लाभणार आहे। त्याचप्रमाणे सुधीरजी गाडे जे आहे की जे उत्तम लेखक आहेत, त्या लेखकांचं सुद्धा आपणा सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन लाभणार आहे। सकाळी 7 वाजता या शिवाई देवीस अभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे। 8 ते 9 छबिना म्हणजे पालखी मिरवणूक ही निघून शिवजन्मस्थळी पोहोचणार आहे। 9:30 वाजता त्या ठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा होईल। त्याच्यानंतर भगव्या ध्वजाचं ध्वजारोहण त्या ठिकाणी 10 वाजता होणार आहे आणि 10 ते 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी धर्मसभेचं आयोजन केलेलं आहे। या धर्मसभेमध्ये सर्वांचंच आपणाला मार्गदर्शन प्रमुख पाहुण्यांचं त्या ठिकाणी लाभणार आहे। तर सर्वांना पुन्हा मी विनंती करतो की ही जी फाल्गुन वद्य तृतीया ज्या राजानं आपणा सर्वांना हिंदुत्व, हिंदू धर्म आणि याच्याकरता जे आपल्याला शिकवण दिलेली आहे, त्यानुसार तिथीनुसार ही शिवजयंती होण्याकरता आणि ती मोठ्या प्रमाणात होण्याकरता सर्वांनी शिवनेरी गडावर उपस्थित राहावं अशी शिवनेरी स्मारक समितीच्या वतीनं मी पुन्हा आपणा सर्व शिवभक्तांना विनंती करत आहे। या ठिकाणी या गेल्या 46 वर्षामध्येचा अनुभव आमचा असा आहे की अनेक व्याख्यात्यांनी या ठिकाणी येऊन आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, अनेक इतिहास तज्ज्ञांनी येऊन मार्गदर्शन केलेलं आहे। त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत अनेक राजकीय सामाजिक नेत्यांनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन मार्गदर्शन केलेलं आहे। आजचीच शिवजयंती सातत्यानं तिथीनुसार ही पुढं चालू राहण्याकरता आपणा सर्वांचं योगदान महत्त्वाचं आहे। दिवसभर झालेल्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी जुन्नर शहरातून सर्व शिवभक्तांच्या वतीनं, संपूर्ण सकल हिंदू समाजाच्या वतीनं जुन्नर शहरामध्ये मोठी पालखी मिरवणूक निघणार आहे। त्या मिरवणुकीमध्ये सुद्धा जुन्नर शहरातील त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहावं अशी या ठिकाणी मी शिवनेरी स्मारक समितीच्या वतीनं विनंती करत आहे। जय शिवराय। जय